काही नाही, येते मी. अगं आई, दादा सगळं सोडून नाशिकला चाललाय, म्हणून आम्ही लोक त्याला थांबवत होतो. म्हणजे असं कोणी निघून जातं का? जायचं तर जाऊ दे ना, त्याची मर्जी. तुझं काय एवढं जीव वर खाली होतोय रे? जाणाऱ्याला अडवणारे आपण कोण? ए बाबा आदित्य, जायचंय तुला? जा जा. अगं आई, जा काय? आत्ता जॉब मिळालाय त्याला, तो सोडून जाणं म्हणजे वेडेपणा नाही का? आणि घरची आठवण आली म्हणून असं निघून जायचं का? दादा, हे तुझंच घर आहे आणि माझी आई म्हणजे तुझ्या आईसारखीच आहे ना. तू कुठेही जाणार नाहीयेस दादा, तू थांब इथे बस. हा भामचा अथर्व खरं बोलत नाही. मी कुछ पिलाय. मीराच्या डोक्यात नेमकं काय चाललंय ते बघायला हवं. मी काय करू देवा, मला खरंच कळत नाहीये. आजपर्यंत मधुराला फुलासारखं जपलंय मी. आई बाबांना तसं वचन दिलं होतं की कायम मधुराच्या सुखाचा विचार करेन. पण जर मधुराला कळलं की आदित्यचं तिच्यावर प्रेमच नाहीये, तर मोडून पडेल ती. मला मधुराला सुखी बघायचंय कायम, आणि त्यासाठीच मी मागे व्हायचं ठरवलंय. आज जेव्हा आदित्य घर सोडून निघाला होता, तेव्हा मला असं वाटलं की माझ्या शरीरातून प्राण निघून चाललाय. मी आदित्यशिवाय नाही राहू शकत देवा, आणि मधुरालाही हर्ट नाही करू शकत. मला मार्ग दाखव देवा, मला मार्ग दाखव. काय झालं ग मीरा? कसला मार्ग सापडत नाही तुला? अगं हेच मावशी, लग्नाबद्दल बोलले ना मी तुझ्याशी. पण अगं बाई, थळ बघ म्हणाली, आता पलटी मारते की काय? मी आवरते. हा अगं, शी प्रार्थना अर्धवट सोडून जाऊ नये. नाही मावशी, माझी झाली प्रार्थना करून. मार्ग दाखव म्हणालीस ना, दाखवला का मार्ग त्यानं? अगं मावशी, आपण अशी प्रार्थना केल्यावर देव लगेच मार्ग दाखवेल असं असतं का? असतो, असतो. म्हणून तर देवाला कौल मागायचा असतो. आपल्याला जेव्हा आपले निर्णय घेता येत नाही ना, तेव्हा देवाला सांगायचं. देव बरोबर कौल देतो आणि त्याचं वागायचं. कौल? नाही मावशी, अगं ते तसं काही. ऐक बाई, थांब, तुला सांगते. हा, आपण लावूया ना देवाला कौल. देवा, यश दे रे बाबा. हे बघ, हे फूल देवाला वाहिलं. आता हे जर फूल देवाच्या उजवीकडे पडलं तर त्याच्या मनात तुझं लग्न व्हावं असं आहे, हा? आणि डावीकडे पडलं तर नाही. मावशी एक मिनिट, जे काही होणार आहे ते देवाच्या इच्छेनुसारच होणार आहे. मग एक कौल करायची काय गरज आहे? नको, असं काही नको. अगं, देवाचं म्हणणं आपल्याला याची देही याची डोळा इथे कळेल आत्ता. नाही तरी नको मला हे सगळं. अगं बाई, ऐकत जा ग थोडंसं मावशीचं, ऐकत जा ना. मीठ डोळे, मीठ मीठ डोळे. मी हा कौल मधुराचा विचार न करता आदित्यचं प्रेम स्वीकारावं की नाही यासाठी लावते. देवाच्या उजव्या बाजूला पडलं तर हो, आणि डाव्या बाजूला पडलं तर नाही.
कौल दिलं बघ. देवा गणपती बाप्पा पावलाच रे बाबा. म्हणजे देवाच्या मनात तुझं लग्न व्हावं असं आहे. देवा, मी लागते कामाला. मावशी हा तुझ्या मनाचा नाही माझ्या मनाचा कौल आहे. म्हणजे देवाच्याही मनात आहे की मी आदित्यचा विचार करावा. तेव्हा तुलाही पटलंय ना मी नाही राहू शकत आदित्यशिवाय. आणि आता तर त्याच्याशी बोलल्याशिवाय नाही राहू शकत. लगेच आदित्यला मेसेज करते. आता बोललो होतो ना तुला ताई पळत येणार म्हणून. तोंडून किती काही म्हणाली मला विसरून जा वगैरे तरी तुझ्याशिवाय नाही जगू शकत रे ती. उलट आज तिने हे प्रूव्ह केलं. पण लगेच निघून गेली ना आणि फक्त एवढंच म्हणाली की कुठेही जाऊ नकोस म्हणून. तर दादा आमच्या मातोश्री आल्या ना इथे. आता आईला चुकून जरी कळलं असतं ना तुमच्या दोघांचं काहीतरी चालू आहे आपण डेंजर झोन मध्ये होतो. बरं झालं मीराताईंनी ओळखलं आणि शहाणपणाने इथून निघून गेली. ते कौतुक कर रे माझ्या ताईचा. नावं नको ठेवू. तिचाच मेसेज आहे. काय काय म्हणते. एक मिनिट. मला तुझ्याशी बोलायचंय टेरेसवर ये आणि आणि अथर्वला सांग की वर कोणी येणार नाही याची काळजी घे. बघितलास. चल जाऊया. ए मी टेरेसवर जातोय तू पहारा देणार आहेस. हो बाळा मी नाही येत आहे टेरेसवर कबाब में हड्डी बनायला. उलट हड्डी पसली एक करून मी पहारा दे. चलो टेरेस. चल सावकाश. हा हळू आरामात. आता काय सांगायचं. अजूनही मधुराच माझ्यासाठी योग्य आहे हेच सांगायचं आहे ना. आपण एकमेकांना विसरून जाऊया. आपलं प्रेम विसरूया हेच सांगायचं आहे ना. झालं स्वतःशी भांडून. चुकलं माझं. सॉरी. पण एवढा वेळ स्वतःला त्रास करून घेतलास त्याचं काय. आणि मला किती त्रास दिलास. खूप त्रास दिला ना मी तुला. खरंच मी खूप वेड्यासारखे वागले रे. सॉरी. मला माहित होतं. मला माहित होतं तुझ्या डोक्यात काहीतरी खूळ शिरलाय. पण कळत नव्हतं ते खूळ तुझ्या डोक्यातून बाहेर कसं काढू. आदित्य मी पुन्हा कधी असं वागले ना तर काही चुकीचं केलं तर प्लीज प्लीज मला सोडून जाऊ नको. कधी कधी सोडून जाऊ नको मला आदित्य प्लीज. तुला वाटतं मी तुझ्यापासून कधी दूर जाईन. आपण एकमेकांपासून कधीच वेगळं राहू नाही शकत. कधीच नाही. किती मोठ्या मोठ्या गोष्टी केलेल्या मी
मला विसरून जा, दूर जा माझ्यापासून. मधुराचा विचार कर. आदित्य, खरं सांगू, त्या दिवशी मधुराने इथेच तुला मिठी मारली होती ना, तेव्हा मला काय झालं होतं मी तुला सांगू शकत नाही. मला असं वाटलं की मी धावत येऊ आणि तुला दूर करू तिच्यापासून. मी तिला सांगू, आदित्य फक्त माझं प्रेम आहे आदित्य. मी अजून दुसरं कोणासोबतही पाहू शकत नाही आदित्य, कधीच नाही. मीरा, शांत. सर्वांनी मला सांगितलं ना तू नाशिकला चालल्यास कायमचा. तेव्हा मला असं वाटलं की माझं आयुष्यच संपलं. काय करणार होते मी तुझ्याशिवाय? हं? तुझ्यापासून दूर राहण्याचा विचारही करू शकत नाही मी आदित्य, क्षणभरही नाही. जन्मभर कसली दूर राहते. तुला कळतंय ना आता? तुला पटतंय ना हे सगळं? आता कुठे माझा जीव शांत झाला? पुन्हा नाही ना छळणार मला? ते आता पुन्हा काही प्रॉब्लेम होण्याआधी आपण लवकरात लवकर मामाला सगळं सांगून टाकूया प्लीज. सगळ्यात आधी आपण तेच करायचं. आणि एक महत्वाची गोष्ट, मधुराच्या डोक्यातून हा गैरसमज दूर करायचा, नाहीतर खूप कठीण जाईल आपल्याला. हो, एक काम करू, आपण आज संध्याकाळी भेटू आणि पुढचं कसं काय ते प्रॉपर प्लॅन करू. कुणाला सांगायचं, कसं सांगायचं, आणि सगळ्यात महत्वाचं, मधुराला न दुखवता तिच्या डोक्यातून हे सगळं कसं काढायचं ते प्रॉपर प्लॅन करूया. ओके? आता खाली जाऊया, नाहीतर पुन्हा कोणतरी येईल आणि काहीतरी गडबड करेल. आता आपल्या बाबतीत कोणत्याही प्रकारची रिस्क नकोय मला. चल. इकडे बघ ना, मला तू खूप 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 आवडतेस. आय लव्ह यू मीरा. उत्तर दे. आणि तसंही कोणीतरी सांगितलंय मला की माझ्यासाठी मधुराच हो. Yes. अरे, ऍडव्होकेट चौधरींचा फोन. बिल तयार झालं की काय? हॅलो, हा नमस्कार वकील साहेब. नमस्कार. पेपर्स तयार झालेत का? या ना घरी घेऊन. मी घरीच आहे. आनंदराव, हो म्हणजे त्यासाठी तुम्हाला फोन केला मी. हा, काय मिसेसची तब्येत बिघडली जरा, त्यामुळे तिला ऍडमिट केलंय. तुमचं काम जरा बाजूला राहिलंय. तुम्ही वाट पाहत असाल म्हणून फोन केला तुम्हाला. अच्छा अच्छा अच्छा, असं झालं व्हय. नाही, ठीक आहे ठीक आहे. काळजी घ्या तुमच्या मिसेसची. आणि थँक्यू मला इन्फॉर्म केल्याबद्दल. काही लागलं तर कळवा. हो हो, नक्की. थँक्यू. ठेवतो. सगळं लवकरात लवकर व्हावं म्हणून धडपडतोय, तर काही ना काहीतरी अडचणी येत आहेतच. बाबा, खूप दिवस झाले आपण बोललो नाही आहोत. मी खूप एक्सायटेड आहे. तिकडे काय काय घडलं? एकदम मनासारखं. फॉर्च्युनेटली आमच्या सगळ्यांची मतं अगदी जुळत होती, त्यामुळे जॉईंट व्हेंचर असूनही काही त्रास झाला नाही. मी तुला बाकी डिटेल्स सांगीन, पण मला इथली खबर बात काय ते सांग. मिस्टर बासूंचा प्रोजेक्ट तुम्ही जाताना सुरू केला होता, पण त्याचं सगळं प्लॅनिंग मी फायनल केलं. आता फक्त एक्झिक्युशन बाकी आहे. म्हणजे तिकडे कोलकात्याला एक टीम उभी करावी लागणार. एक मिनिट, या पेनड्राईव्ह मध्ये डिटेल्स आहेत त्याचे, बघून घ्या एकदा. हा, करेक्ट आहे की. गुड.
थँक्यू. मग तू काय आता तुझ्या मनात काय काय प्लॅनिंग आहे? मला जेवढं जमलं तेवढं मी सगळं केलंय. आता फक्त टीम मध्ये कोण असणार काय असणार हे तुम्ही ठरवा. हा फक्त तिकडे एक सिव्हिल इंजिनियर लागणार आहे, त्याची गरज आहे तिकडे. मिस्टर दळवींना विचाराल तुम्ही बाबा? नाही रे, दळवी आपल्या प्रभादेवीच्या साईटवर फार बिझी आहेत. हो बाबा, आदित्यबद्दल काय मत आहे तुमचं? माझ्याही मनात त्याचंच नाव होतं. हो ना? हो, म्हणजे त्याला फार अनुभव नाहीये, पण तो खूप हुशार आहे. लोअर परेडची साईट त्याने खूप मस्त हँडल केली. डन, गुड. आपण बोलूया त्याच्याशी. बघितलंस आदित्य, तुला मी माझ्या मार्गातून कसं अलगद बाजूला केलं. आताचा कलकत्त्याला. चला येतो मी, भरपूर कामं बाकी आहेत माझी. गुड, ऑल द बेस्ट. थँक्यू. तू कामात रस घेतोयस हे बघून मला खूप आनंद झाला. मी आय एम सो रिलीव्ड. फायनली तू त्या इमोशनल गोंधळातून बाहेर आलाय. वैभव, हा सर. बाबांनी अग्री केलंय. आदित्य कोलकात्याला जातोय. 1 महिना तो तिकडे असणार आहे. आता मी मधुराबरोबर जास्तीत जास्त टाइम स्पेंड करू शकतोय. कुठलाच अडथळ्यामध्ये नाही येणार. पण सर, आदित्य तयार व्हायला पाहिजे ना. हळू नाहीस का? बॉसची ऑर्डर आहे ती, टाळू नाही शकत तू. आणि नोकरी तर नाही गमावू शकत, परवडणार नाही त्याला. ते आहेच सर, पण सॉरी, मी फक्त पॉसिबिलिटीचा विचार करून बोललो. जस्ट शट अप. अशी एक आयडिया नाहीये माझ्या मार्गातून आदित्यला बाजूला करायला. अशा 100 आयडिया आहेत माझ्याकडे. त्यातली एक छोटीशी झलक त्याला आज दिसणार आहे. आदित्य आणि मी रोज ऑफिसला जातो, पण आजचं आमचं एकत्र जाणं खूप वेगळं आहे. असं वाटतंय कधी एकदा त्याला बघतेय. यार कुठे गेली ताई? किचनमध्ये असेल. हॅलो मीरा, तू बोलीस का आदित्यशी? सांगितलंस का त्याला? नको नव्हे इतकं सांगू, ते चिडला असणार ते. ऐक माझं, तू त्याला हो म्हणून टाक. आदित्यला हो म्हणून टाक? अगं तुम काय कर. हॅलो, विशाखा, मी नंतर बोलते तुझ्याशी. बाय. हा काय प्रकार आहे सगळा? विशाखा काय काय सांगत होती मला. काय? नाही ती, मी फोन उचलला तर डायरेक्ट बोलायलाच लागली. तूच बोलते असं समजून बोलत होती ती. ही विशाखा पण ना इतकी बडबडी आहे ना. काय म्हणाली ती? आदित्यला हो म्हणून टाक म्हणाली. कशासाठी हो म्हणायचंय ग?